कारण हा सामना जर पराभव झाला तर मात्र संतरोजा संघाला घरचा रस्ता गाठावा लागेल। यावेळेस फटका हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहे किरण, परंतु चांगला प्रयत्न केला होता किरणने झेल पकडण्याचा, परंतु इथे 2 धावा येत आहेत। या 2 धावेने धावसंख्या तब्बल पोहोचते 3 या आकड्यापर्यंत। पहिले षटक चालू आहे, पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली होती, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा, म्हणजे धावसंख्या पहिल्या षटकामध्ये पोहोचते ती 3 आकड्यापर्यंत। पॉवर प्लेचं षटक असेल काय काय यावेळेस मात्र एक वेगवान चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय, निर्धाव चेंडू मात्र इथे पडतोय, धावसंख्या तिथेच थांबते 3 आकड्यापर्यंत। डॉट चेंडू मात्र इथे पडतोय, एक चांगली गोलंदाजी मात्र या गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला बघायला भेटते। अभिषेक याच्या माध्यमातून अभिषेक खातू ना खातू यावेळेस मात्र काय फटका आहे, क्षेत्ररक्षक येतोय आणि अप्रतिम सोपा झेल मात्र इथे घेतला जातोय। इथे मात्र पवन कांबळेची मात्र विकेट जाते, धावसंख्या तिथेच थांबते 3 आकड्यापर्यंत। बघा एक चांगली गोलंदाजी मात्र पहिल्या षटकामध्ये टाकतोय, जिथे दबाव ठेवतोय आपल्या गोलंदाजीवरती अभिजित एक आयकॉन खेळाडू, एक चांगला सितारा आहे, परंतु आता दोन्ही आयकॉन खेळाडू तुम्हाला मैदानामध्ये दिसतील संतरोजा संघाचे, म्हणजेच हा सामना आता असेल बेस्ट विरुद्ध बेस्ट। आता मात्र स्ट्राईकला येईल फलंदाज विजय पवार, 2 पवार या मैदानामध्ये तुम्हाला दिसतायत, एका साईडला असेल विजय पवार तर मात्र एका साईडला असेल अक्षय पवार। आता इथे मात्र कोणता पवार भारी पडेल ते मात्र बघावं लागेल। अक्षय पवारने मगाच्या मॅच मध्ये चांगली धुवाधार फटकेबाजी करत होता, परंतु कुठेतरी अपयशी ठरला आणि त्याच्यानंतर विजय पवार देखील आक्रमक फलंदाजी करत होता, तो देखील अपयशी ठरला, परंतु इथे आता या 2 फलंदाजावरती पुरी दावेदार असेल संघाची संतरोजा। फुलटॉस चेंडू होता, फुलटॉस चेंडूला भिरकावून दिलाय, हा येतोय 1 बाउन्स कणकणी दणदणी केसीएस चषक 2024 पर्व मात्र 4थ्या मधला चौकार खूप विजय जितेश। धावसंख्या तब्बल पोहोचते 7 या आकड्यापर्यंत। बघा इथे मात्र विजय पवार करतोय फायरिंग चौकारांची, तर विजयला माहितीये इथे मात्र माझ्या संघाला विजयाकडे न्यायचे तर मात्र जोरात फटकेबाजी करावी लागेल। यावेळेस मात्र काय फटका आहे, क्षेत्ररक्षक नाहीये कारण चेंडू जातोय संतरोजाचा 6वा, विजय ठोकतोय 7वा। विजय
पवार हेच वादळ मैदानामध्ये आलं आणि धावांचा डोंगर उभा करण्याची धमक निर्माण करून दिली, कारण 2 चेंडूवरती 1 चौकार आणि 1 षटकार मात्र विजयच्या बॅटतून बघायला भेटलाय. आता मात्र स्ट्राईकला असेल अक्षय पवार, परंतु त्याच्या समोर आव्हान असेल गोलंदाज प्रतीक याचं. हा देखील आयकॉन खेळाडू आहे, आयकॉन सितारा आहे, म्हणजेच बेस्ट वर्सेस बेस्ट. यावेळेस मात्र एक वेगवान चेंडू, वेगावरती स्वार होणारा चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टी रक्षक दिलशाद कुरेशी यांच्या ताब्यामध्ये आणि धाव चेंडू मात्र पहिल्या षटका दुसऱ्या षटकामध्ये पहिला चेंडू मात्र पडतोय. एक चांगली गोलंदाजी मात्र प्रतीकच्या माध्यमातून देखील आपल्याला इथे बघायला भेटते, कारण आयकॉन विरुद्ध आयकॉन, बेस्ट विरुद्ध बेस्ट. यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू होता, पंच आमच्याकडे फिरत आहेत वाईट घोषित. 51 धावेने धावसंख्या तब्बल पोहोचते 14 या आकड्यापर्यंत, म्हणजे व्हॅलेंटाईन डे हा दिवस 14 फेब्रुवारी या आकड्यावरती धावसंख्या पोहोचते 14 या आकड्यापर्यंत. हा व्हॅलेंटाईन डे म्हटलं की यंग मुलांच्या चेहऱ्यावरती थोडं हास्य येतं. हा विनोदच्या चेहऱ्यावरती थोडंसं हास्य आलं. स्कोररची भूमिका चांगली बजावतात ते विनोद सर. यावेळेस मात्र चांगला चेंडू होता, चांगला फटका मात्र बघायला भेटतोय, परंतु इथे 1 धाव येते. 1 धावेने धावसंख्या तब्बल पोहोचते 15 या आकड्यापर्यंत. पुन्हा एकदा असेल स्ट्राईकला विजय पवार. स्ट्राईकला असेल विजय. यावेळेस मात्र चांगला फटका आहे, गॅप चांगला शोधला, कारण एक मोठा गॅप होता आणि नेत्रदीपक फटका विजयच्या बाजूने येतो. हा खणखणीत दणदणीत केसीएल चषक चौकार. तीन चेंडू मध्ये 14 धावांवरती फलंदाजी करतोय, 2 चौकार आणि 1 षटकार. यावेळेस शॉर्ट चेंडू होता, त्याला एक अप्रतिम सेट मध्ये खेचलेला फटका. हा येतो पुन्हा एकदा बॅक टू बॅक केसीएल चषक 2024 पर्व 50 मधला चौकार. वाजीव डीजे, वाजीव. एक चांगल्या भन्नाट फॉर्म मध्ये दिसतोय, एक लय मध्ये दिसतोय विजय पवार. फुलटॉस चेंडू होता, बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही झाला. पंच आमच्याकडे फिरतायत, सांगतायत पुन्हा एकदा वाईट चेंडू आणि मात्र 1 धाव वाढते. 1 धावेने धावसंख्या तब्बल पोहोचते 24 या आकड्यापर्यंत. दुसरं षटक चालू आहे बघा. इथे मात्र थोडीशी आतिषबाजी करतोय, कारण पहिल्या षटकामध्ये फक्त 13 धावा होत्या. नंतर मात्र कुठेतरी एक्सलेटर वरती पाय ठेवलाय, कारण विजय पवार म्हणतोय मला धावा गोळा करायच्या आहेत, माझ्या संघासाठी मोठं आव्हान उभं करायचं आहे. फुलटॉस चेंडू होता, परंतु इथे आता बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही नीट झाला. जर हा बॅट आणि बॉलचा संपर्क झाला असता तर मात्र चेंडू कुठल्या तरी दिशेला चौकार किंवा षटकार मात्र दिसला असता. परंतु एक चांगला कमबॅक गोलंदाज प्रतीकेचा बघायला भेटतोय, कारण धावसंख्या तिथेच थांबले ती तब्बल 24 आकड्यापर्यंत. यावेळेस मात्र काय फटका आहे, सरळ फेकून दिलाय. हा येतोय
कारण विजयला आवडते नाश्त्याला चहा आणि कारी त्याच्या बॅटरीतून आलेला षटकारच लय भारी लय भारी लय भारी विजय तब्बल पोहोचले 30 आकड्यापर्यंत आतापर्यंत प्रत्येक षटकामध्ये 15ची सरासरी राखण्यामध्ये यशस्वी झालाय तो संत रविदास संघ पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या होत्या दुसऱ्या षटकामध्ये 17 धावा आणि 6 चेंडूमध्ये 24 धावांवरती फलंदाजी करतोय तो विजय पवार गोलंदाजीच्या मार्गावरती मुकुल सोलंकी यावेळेस मात्र अक्षय फटका जोरात मारण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट आणि बॉलचा काय सुंदर संपर्क नाही झाला एक धाव येते एक धावेने धावसंख्या तब्बल पोहोचते 31 आकड्यापर्यंत एक चांगली फटकेबाजी मात्र विजयच्या बॅटरीतून मात्र बघायला भेटते अक्षयला देखील माहिती आहे आपल्या बॅटरीतून मोठे फटके येत नाहीये विजयला आपण स्ट्राईकला आणूया बॅट द्यायचे लगेच संत रविदास संघ यावेळेस मात्र काय फटकाय कारण मी नेहमीच म्हणत असतो निकल चली गेंद गेंद चली 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 रनों के लिए चली आहे तो षटकार इथे मात्र चौकार आणि षटकारांचा पाऊस पडतोय कारण मी पुन्हा एकदा सांगेल वो बुलाती है मगर जाने का नहीं वो बुलाती है मगर जाने का नहीं कारण सुंदर फटकेबाजी करतोय तो विजय पवार एक चोपेर तुफानी फटकेबाजी नक्की त्याच्यावरती एक डायलॉग म्हणेन वाघ किती जखमी झाला तरी तो आयुष्याला कधी कंटाळा येत नाही तो थांबतो वेळ जाऊन पुन्हा देतो पुन्हा एकदा बाहेर पडतो तीच दहशत तोच दरारा घेऊन कारण कठीण काळात स्वतःला सांगा शर्यत अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलो नाहीये विजय मात्र सांगतोय मी माझं नाव आहे विजय आणि माझ्या संघाला विजयाकडे नेऊन ठेवेल यावेळेस मात्र पुन्हा एकदा बघा गेंद हवे में है हवे में नहीं तो गेंद बाहर है 6 रनों के लिए आए तो बैक टू बैक षटकार आणि या षटकाच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचते 43 आकड्यापर्यंत
यावेळेस मात्र एक चांगला निर्धाव चेंडू मात्र इथे विकेटचं होतंय पतन. इथे मात्र एक जे वादळ मैदानामध्ये घुमत होतं ते वादळ मात्र बॅक टू पॅव्हलियन पाठवण्यामध्ये यशस्वी झालाय. गोलंदाज नुकुल सोलंकी इथे होते विकेटचं पतन. ठोक 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 डीजे 36 धावांवरती बाद झाला. कमीत कमी 10 ते 12 कॉल गेले परंतु त्यांनी नाही सांगितलं कारण त्यांनी सांगितलं होतं मयुरेश कदमला येईल तर फक्त तुझ्या संघामध्ये येईल आणि मात्र आला तो मयुरेश संघाच्या एक फोनवरती मात्र संत रोहिदा संघामध्ये खेळण्यासाठी आलाय. परंतु इथे त्याने केले 9 चेंडूमध्ये तब्बल 36 धावा. एका हाती किल्ला लढवत होता आपल्या संघाचा. धावसंख्या तिथेच थांबले 43 आकड्यापर्यंत. तिसरं षटक चालू आहे. यावेळेस मात्र चांगला कमबॅक. नुकुल सांगतोय मला 2 षटकार चांगले लगवले असतील परंतु देखील मी पुन्हा एकदा चांगला कमबॅक करण्याची ताकद माझ्याकडे आहे आणि एक चांगला कमबॅक देखील करतोय. एक मोठी विकेट घेतली त्याच्यानंतर एक चांगला निर्धाव चेंडू देखील पडतोय. धावसंख्या तिथेच थांबले. तिसरं षटक चालू असताना 43 आकड्यापर्यंत. यावेळेस चांगला फटका आहे. प्रतीक क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याला फक्त प्रेक्षक म्हणून थांबायला लागेल. आहे उमेश कदमच्या बॅटबॉलला एक खणखणीत षटकार वाजवली. हमसे माथेरा पंचा अभिमान हमसे माथेरा सुंदर माथेरा हसरे माथेरा. खुऱ्यातून साध घालते 49 आकड्यापर्यंत. परंतु आता गोलंदाजीच्या मार्गावरती असेल छोटा पॅकेज बडा धमाका. नेहमीच आपल्या गोलंदाजीवरती करत असणारा ऋषिकेश सोनावणे मात्र असेल गोलंदाजीच्या मार्गावरती. मगाच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या खेळाडूच्या नावावरती होता. तोच मात्र आता ऋषिकेश सोनावणे गोलंदाजीच्या मार्गावरती असेल परंतु त्याच्या समोर आव्हान असेल अक्षय पवार या फलंदाजाचं जो एक आक्रमक फलंदाज आहे. तो मात्र अक्षय पवार मात्र स्ट्राईकला असेल. धावसंख्या पोहोचले तब्बल 3 षटक संपल्यानंतर 49. फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूला पूल केला. पूल होतोय सक्सेसफुल. हा होतोय षटकार. डीजे वाजू. असेल तरी मी थांबणार नाही. माझी बॅट देखील बोलेल. माझ्या बॅट मधून देखील हवाई हल्ले हवाई सफर चालू होतील. आता इथे आक्रमण चालवतोय. जुना बॉल द्यायचा. या षटकाच्या साहाय्याने धावसंख्या मात्र पोहोचली जाते ती तब्बल 55 आकड्यापर्यंत.
अजून 5 चेंडूचा खेळ बाकी. पहिला चेंडू फुलटॉच होता आणि फुलटॉच चेंडूला फेकून दिला सरळ काऊ कॉर्नरच्या दिशेने 6 धावेसाठी. यावेळेस मात्र चांगला फटका बघायला भेटतोय. एक कार्पेट लेवलचा फटका. क्षेत्ररक्षक आहे इथे धावा होण्याची संधी परंतु नाही. इथे 2 धावा इथे घेतल्या जात आहेत. 2 धावेने धावसंख्या तब्बल पोहोचते 57. 2 धावा घेतल्यानंतर स्ट्राईकला पुन्हा एकदा तुम्हाला दिसेल याच्या बॅटीतून हवाई सफर एक षटकार बघायला भेटलाय. तो अक्षय पवार मात्र स्ट्राईकला असेल. एक चांगला फलंदाज आहे परंतु अजून 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. मॅच बॉल आला. अजून 4 चेंडूचा खेळ बाकी आणि या 4 चेंडू मध्ये किती धावा येत आहेत. इकडे असेल संत रोहिदास संघाचं लक्ष परंतु या 4 चेंडू मध्ये कमीत कमी कशा धावा जातील. इकडे असेल SP11 संघाचं लक्ष. फुलटॉस चेंडू होता. फुलटॉस चेंडूला भिरकावून दिला. हा येतोय एक बहुबली षटकार म्हणजेच अप्रतिम षटकार नेत्रदीपक षटकार. चेंडूला फेकून दिलाय सरळ 6 धावेसाठी. 6 धावेसाठी. 6 धावेसाठी. इथे मात्र पवारचं वादळ मात्र घुमतंय मैदानामध्ये. पहिल्यांदा तुम्ही विजय पवारला पाहिला. आता पाहताय अक्षय पवार याची चोफेर फटकेबाजी. धावसंख्या पोहोचले तब्बल 63 आकड्यापर्यंत. पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू होता. शॉर्ट चेंडूला पुल केलाय. पुल नाही तर त्याच्या दिशेला सक्सेसफुल षटकार. होते काय कारण 2 चेंडूवरती अप्रतिम 2 षटकार मात्र बघायला भेटलेत आपल्याला. परंतु इथे हॅट्रिक षटकार होते की काय. एक विक्रम घडतो की काय. शॉर्ट चेंडू होता. पुन्हा एकदा त्याच दिशेने क्षेत्ररक्षक आहे परंतु क्षेत्ररक्षक फक्त स्क्वेअर लेगला प्रेक्षक म्हणून उभा राहिला. बॅक टू बॅक 3रा षटकार. अक्षय पवार वादळ मैदानामध्ये घुमतोय कारण करतोय षटकारांचा आतिषबाजी. षटकारांचा पाऊस. षटकारांची चोफेर फटकेबाजी. इथे मात्र या षटकाच्या साहाय्याने धावसंख्या मात्र पोहोचते तब्बल 75 या आकड्यापर्यंत. आता शेवटचा चेंडू बाकी आहे आणि या शेवटच्या चेंडूवरती काय घडतंय. या 5 चेंडू मध्ये तब्बल 4 षटकार आणि 2 धावा मात्र आपल्याला बघायला भेटल्या. आणि सर्वात जास्ती स्कोर मात्र या मॅच मध्ये आपल्याला बघायला भेटतोय. संत रोहिदास संघाने एक विक्रम मात्र आज करतोय की आतापर्यंत जेवढ्या मॅच झाल्या तेवढ्यामध्ये सर्वात हाय स्कोर हा असेल. यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू होता. क्षेत्ररक्षक आहे परंतु क्षेत्ररक्षकाला फक्त थांबावं लागतंय प्रेक्षक म्हणून. तर अक्षय पवार एकही खेळाडूला चान्स देत नाहीये. हा येतोय 4था षटकार. धावसंख्या आली या षटकामध्ये तब्बल
साद घालते माझी माय माती कुशीत घेते साऱ्या नाजरी धर्म वेगळा जाती संस्काराची परंपरा अळी कर्तृत्वाचा वसा इतिहास सांगतो मानाने खुदबारांचा वारसा तुझ्या कुशीमध्ये जन्माचा शतजन्मी मिळावा आमचा स्वाभिमान आमचे माथे खुऱ्यातून साद घालते माझी माय माती मानाने खुदबारांचा दौलात धावते आगगाडिया लाल मातीची शान श्रद्धेच्या हृदयात बसते विसरणाचे स्थान नसे कुठेच बसे इथेच स्वर्ग आमुचा खास तिच्यासाठी देह आमुचा देहाचा श्वास तो गाडी ओठी एकजुटीचे गान सर्ग सुंदर हसरा डोंगर सह्याद्रीची शान आमचा स्वाभिमान आमचे माथेरान आमचा अभिमान आमचे माथेरान सुंदर माथेरान हसरे माथेरान खुऱ्यातून साद घालते माझी माय माती कुशीत घेते साऱ्या नाजरी धर्म वेगळा जाती संस्काराची परंपरा अळी कर्तृत्वाचा वसा इतिहास सांगतो मानाने खुदबारा यावेळेस मात्र पहिल्या चेंडूवरतीच करतोय दांडी 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 गोल हिट होत आहे विकेटचं पतन डीजे परंतु पहिल्या चेंडूवरतीच विकेट घेतली जो आयकॉन खेळाडू होता त्याला मात्र बॅक टू पॅव्हेलियन पहिल्या चेंडूवरतीच जाण्यामध्ये यशस्वी झाला यावेळेस मात्र एक वेगवान चेंडू विजय पवार याचा मात्र इथे पडतोय नागेशला काही समजला नाही पहिल्या चेंडूवरती विकेट दुसरा चेंडू मात्र निर्धाव पडतोय नागेश देखील एक चांगला फलंदाज आहे परंतु त्याला थांबवून ठेवण्याचं काम करतोय विजय पवार आपल्या गोलंदाजीवरती वैयक्तिक अक्षय पवारच्या बॅटिंग देखील एक चांगली मोठे फटकेबाजी मात्र बघायला भेटले वैयक्तिक धावा केले होते अक्षय पवारने 41 एक चांगला फटका मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मात्र खेचलाय एक धाव भेटते संघाचा श्री गणेश मात्र होतोय
नागेशचा आणि वैयक्तिक खातं देखील खोललंय नागेशने. संघाचा श्रीगणेश देखील 1 धावेने झाला आणि वैयक्तिक खातं देखील 1 धावेने खोललंय. परंतु आता स्ट्राईकला असेल एक आयकॉन सितारा आयकॉन स्टार प्रतीक. यावेळेस मात्र फटका हवेमध्ये मिस टायमिंग फटका. क्षेत्ररक्षक आहे परंतु क्षेत्ररक्षक फक्त प्रेक्षक म्हणून थांबला. चेंडू सरळ निघून जातोय काऊ कॉर्नरच्या दिशेने. 6 धावेचा फटका. प्रतीकला देखील आक्रमण चढवावं लागेल. जसं विजय पवारने यांच्या प्रतीकच्या गोलंदाजीवरती आक्रमण चढवलं होतं तसंच विजयच्या गोलंदाजीवरती देखील प्रतीकला हल्ला बोल करावा लागेल तरच एसपीएल संघ विजयाच्या दिशेने येईल. परंतु एक चांगला फटका प्रतीकच्या बॅटमॅन आपल्याला बघायला भेटलाय. यावेळेस मात्र मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक आहे परंतु इथे सोपा जेल सुटलाय. आता मात्र तुम्ही एक चांगल्या आयकॉन खेळाडूला जीवदान दिले. जर एखाद्या वाघाला तुम्ही जीवदान दिलं आणि तो वाघ तुमची शिकार केल्याशिवाय सोडत नाही मित्रांनो. इथे मात्र तुम्ही प्रतीकला जीवदान दिलंय ज्याला आयकॉन खेळाडू म्हणून आमंत्रित केलंय. तो मात्र इथे तुम्हाला भारी पडू शकतो. परंतु 1 धाव येते. 1 धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकते 8 या आकड्यापर्यंत. प्रिया 11 कर्णधार टॉससाठी. यावेळेस मात्र एक वेगवान चेंडू मात्र विजयच्या माध्यमातून आपल्याला बघायला भेटतोय. हा षटक घोषित झाला. पहिलं षटक संपलं. धावसंख्या पोहोचले 8. डीजे समोर देखील आयकॉन खेळाडू प्रतीकचं आव्हान असेल. यावेळेस पुढचा चेंडू होता. एक चांगला फटका मात्र बघायला भेटतो. क्षेत्ररक्षक आहे 1 धाव येते. 1 धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकते 9 या आकड्यापर्यंत. धावसंख्या पोहोचले 9 या आकड्यापर्यंत. स्ट्राईकला असेल ना नागेश. या वर्षीचा सर्वात भन्नाट फॉर्म मध्ये असणारा एसपीएल संघाचा खेळाडू असेल तर कोण नागेश. मात्र तो स्ट्राईकला. यावेळेस मात्र स्लो डिलिव्हरी फक्त फिरवण्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडू मात्र इथे पडतोय. बघा रिया 11 संघ टॉस जिंकला आणि पहिल्यांदा गोलंदाजी स्वीकारली. फलंदाजीला आमंत्रित केले विक्रांत संघाला. यावेळेस शॉर्ट चेंडू होता. शॉर्ट चेंडू एकदम चांगला प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक तिथे आहे परंतु 1 धाव येते. 1 धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकते 10 या आकड्यापर्यंत. यावेळेस मिस टायमिंग फटका. इथे मात्र दुसऱ्यांदा जीवदान दिलं जात आहे.
हा सोपा झेल होता परंतु सोप्या पद्धतीने सोडलाय परंतु जर इथे कॅमेरामॅननी मयूर कदम यांच्याकडे जर कॅमेरा मारला असता तर मात्र तुम्हाला इकडे ऍक्शन बघायला मिळाली असती जसा झेल सुटला मयूरेश कदम यांनी डोक्याला हात लावला कारण दुसरं जीवदान दिले जातंय या फलंदाजाला यावेळेस मात्र जसं जीवदान दिलं तसंच फटकेबाजी बाहुबलीचा कटप्पा गोलंदाज आक्षेप पवारचा जर चुकला टप्पा तर मात्र प्रतीकच्या बॅटमध्ये येतो 6 धावाचा फटका डीजे राजीव यावेळेस फुलटॉस चेंडू होता एक चांगला स्कोर लेगच्या दिशेने फटका आहे परंतु एक धाव येते एक धावेने धावसंख्या मात्र पोहोचते तब्बल 17 या आकड्यापर्यंत धावा करायच्या विजयासाठी 82 परंतु 2 षटकांचा खेळ संपला धावसंख्या पोहोचले 17 वरती म्हणजे प्रत्येक चेंडूवरती आक्रमण चढवायचंय म्हणजेच आतिषबाजी षटकाराची आतिषबाजी करावी लागेल प्रत्येक चेंडूवरती तुटून पडावा लागेल प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करावा लागेल तर सामना एसपी लेवल संघाकडे येऊ शकतो 2 जीवदान दिले त्या 2 जीवदानाचा त्या संधीचं सोनं करता येईल का प्रतीक या फलंदाजाला गोलंदाजीच्या मार्गावरती आकाश यावेळेस पहिल्या चेंडूवरती मात्र आक्रमण चढवतोय परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि मोठा मासा मात्र जाळ्यामध्ये फसलाय यावेळेस मात्र शॉर्ट चेंडू होता शॉर्ट चेंडूला पुल केला क्षेत्ररक्षक आहे परंतु क्षेत्ररक्षकाला फक्त प्रेक्षक म्हणून उभा राहावा लागेल हा येतो निहालच्या पाठीतून पहिल्या चेंडूवरती एक चांगला आल्या षटकार आक्रमक करण्याचा प्रयत्न होता एक धाव मात्र भेटते एक धावीने धावसंख्या मात्र पुढे सरकते धावसंख्या पोहोचते तब्बल धावसंख्या पोहोचते 24 वरती बराच धावा मात्र आता करायच्या आहेत यावेळेस मात्र पंच आमच्याकडे फिरतायत वाईट घोषित एक अव्वंत धाव धावसंख्या तब्बल पोहोचते 25 या आकड्यापर्यंत
यावेळेस पुन्हा एकदा पंच आमच्याला फिरताय सलग दुसरा वाईट चेंडू मात्र इथे पडतोय. यावेळेस मात्र चांगला फटका क्षेत्ररक्षक तिथे आहे परंतु क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं टाटा टाटा बाय बाय करत चेंडू जातोय 4 धावेसाठी. डीजे इथे मात्र होते दांडी 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 गोल इथे होते विकेट चौपतात. दोन धावा मात्र इथे घेतले जातात. त्या 2 धावेने धावसंख्या तब्बल पोहोचते. नाही घेतला तू कशाला बोलते 2 6 बॉल बाकी आहेत ना. शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या मात्र पोहोचल्या गेले 3 षटक संपल्यानंतर तब्बल 31 आकड्यापर्यंत. अजून 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. 31 यावेळेस पुलटा चेंडू होता. पुलटा चेंडूवरती थोडं आक्रमण थोडीशी मिस फिल्डिंग मोहिलेश कदम आता इथे चुकी करतायत. या येत खणखणीत दणदणीत 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 केसरी चषक 2024 पर्व मात्र 50व्या मधला हा येतोय चौकार. डीजे यावेळेस मात्र चांगला पुन्हा एकदा फटका बघायला भेटतो. बॅक टू बॅक इथे मात्र येतोय बॅक टू बॅक दुसरा चौकार. इथे मात्र एक चांगली फटकेबाजी मात्र निहालच्या बाजूतून बघायला भेटते. लेट येत आहेत परंतु चांगल्या धावा येत आहेत. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता त्याच्यावरती आक्रमण चढवण्याचा प्रयत्न होता परंतु निर्धाव चेंडू पडतोय. 2 चेंडूवरती बॅक टू बॅक 2 चौकार मात्र बघायला भेटले परंतु तिसरा चेंडू हेमंत एक चांगला पडला. निर्धाव चेंडू यावेळेस फिरून मारण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहे परंतु थोडा लांब आहे. एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धावेची प्रयत्न केला जातो की काय परंतु नाही. एकच धावेवरती समाधान. एक धावेने धावसंख्या पोहोचते तब्बल 40 आकड्यापर्यंत. शेवटच्या षटकामधले 2 चेंडू बाकी आहेत.
यावेळेस फुलटॉस चेंडू होता, फुलटॉस चेंडूवरती आक्रमण चढवलंय, हा येतोय वन बाउंड चौकार. चेंडूने धाव पडतो आणि इथे विजय झालाय संत रोहिदास. नेक्स्ट मॅच असेल रिया 11 विरुद्ध विक्रांत आणि त्याचं समालोचन करण्यासाठी मी आमंत्रित करतो मात्रांचा एक बुलंद आवाज अनिल जी नाईकडे सरांना. Dewa